अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमधील रक्तरंजित वादाचं आणखी एक प्रकरण समोर आलंय। कारागृहाच्या बॅरेकमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात 3 कैदी गंभीर जखमी झाले असून या घटनेनं कारागृह प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। ही घटना 4 जुलैच्या पहाटे कारागृहातील बॅरेक क्रमांक 57/26 मध्ये घडली। न्यायालयीन बंदी जमील खान बिस्मिल्ला खान यांना काठीनं इतर 3 कैद्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 3ही कैद्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेनंतर कारागृह प्रशासनानं तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत जखमींना उपचारासाठी हलवलं। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात आरोपी कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेनं अमरावती मध्यवर्ती कारागृहातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमधील वाद, हाणामाऱ्या आणि हिंसक घटनांची पुनरावृत्ती होत असल्यानं सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत।